नमस्कार. कॉन्स्टिट्यूशनल सिरीजच्या बॉडीजमध्ये आज बघूया आपण इलेक्शन कमिशनबद्दल. ठीक आहे. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. यावर्षी 100% चान्सेस आहे यावर प्रश्न विचारण्याचा. त्याचं कारण असं आहे की काही बदल यामध्ये झालेले आहेत. ठीक आहे, ते बघूया आपण. तर बघा, इलेक्शन कमिशनचं जे आर्टिकल आहे, ठीक आहे, महत्त्वाचं आर्टिकल लक्षात ठेवा, ते आहे 324. ठीक आहे, यामध्ये सर्व त्याची रचना वगैरे इलेक्शन कमिशनबद्दल सांगितलेलं आहे. ठीक आहे, सर्व त्याचे इलेक्शनचे पॉवर, त्याचे सुप्रिटेंडन्स आणि जे काही त्याचे कंट्रोल वगैरे आहे, प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंटच्या इलेक्शनवर म्हणा किंवा स्टेट लेजिस्लेचर लोकसभेच्या इलेक्शनवर, ते सगळं या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. 324मध्ये कंपोजिशनबद्दल सांगितलं आहे, म्हणजे इलेक्शन कमिशनमध्ये त्या बॉडीमध्ये किती लोक असतील. ठीक आहे, तर यामध्ये एक जे 100% चीफ इलेक्शन कमिशनर असतात, ठीक आहे, मुख्य निर्वाचन आयुक्त, एक चीफ इलेक्शन कमिशनर असतात आणि इतर आयुक्त, इलेक्शन कमिशनर, अदर इलेक्शन कमिशनर, जे की प्रेसिडेंट ठरवेल त्याप्रमाणे. ठीक आहे, प्रेसिडेंट ठरवेल त्याप्रमाणे टाईम टू टाईम जशी इलेक्शन कमिशनची गरज पडेल, जसं काही लोड वगैरे आला तर जर प्रेसिडेंट ठरवेल की 2 इलेक्शन कमिशन पाहिजे किंवा 4 इलेक्शन कमिशनर पाहिजे, तर त्यानुसार ती संख्या ठरवली जाईल. पण एक चीफ इलेक्शन कमिशनर 100% असेल, हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, आता आपण बघू अपॉइंटमेंट. ठीक आहे, आता अपॉइंटमेंट जे आहे ते चीफ इलेक्शन कमिशन आणि इलेक्शन कमिशनची अपॉइंटमेंट कोण करतं, तर प्रेसिडेंट. ठीक आहे, प्रेसिडेंट त्याची अपॉइंटमेंट करतो, राष्ट्रपती. त्यानंतर प्रेसिडेंट रिजनल, विविध रिजनसाठी रिजनल कमिशनरसुद्धा अपॉइंटमेंट करू शकतं इलेक्शन कमिशनशी कन्सल्ट करून. ठीक आहे, ते इलेक्शन कमिशनची कन्सल्ट करून ते रिजनल कमिशन पण ठरवू शकतं. यामध्ये रिजनल कमिशनर आणि इलेक्शन कमिशनर, ठीक आहे, चीफ इलेक्शन नाही तर फक्त इलेक्शन कमिशनर आणि रिजनल कमिशनर, याची जो सिक्युरिटी ऑफ टेन्यूर, म्हणजे याच्या जे काही कंडिशन ऑफ सर्व्हिस आहे आणि टेन्यूर ऑफ ऑफिस आहे. ठीक आहे, याचं जे टेन्यूर वगैरे आहे आणि कंडिशन ऑफ सर्व्हिस आहे, ते कोण ठरवतं, तर ते प्रेसिडेंट ठरवतं. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1950 पासून जेव्हा इलेक्शन कमिशन स्थापना झाली त्यापासून तर 1989पर्यंत, ठीक आहे, यापर्यंत इलेक्शन कमिशन हे सिंगल मेंबर बॉडी होते. ठीक आहे, फक्त चीफ इलेक्शन कमिशनर हे एकमेव इलेक्शन कमिशनचं कार्य बघत होते. ठीक आहे. त्यानंतर 1989मध्ये जे आपलं वोटिंग क्रायटेरिया आहे, ठीक आहे, वोटिंग क्रायटेरिया तो 21 वर्षावरून 18 वर्षावर करण्यात आला. ठीक आहे, म्हणजे आधी 21 वर्ष हा वोटिंग करण्यासाठी एज रिक्वायरमेंट होती, नंतर ते 18 वर्ष करण्यात आली. त्यामुळे काय झालं, तर खूप साऱ्या लोकांचा त्यामध्ये समावेश झाला वोटिंग करण्यासाठी आणि त्यामुळे वोटर्सची लोकसंख्या वाढली. ठीक आहे, त्यामुळे आयोगावर ताण आला आणि त्या ताण आल्यामुळे 1989 म्हणजे त्यावर्षी प्रेसिडेंट यांनी 2 इलेक्शन कमिशनरची नियुक्ती केली. ठीक आहे, 2 इलेक्शन कमिशनर, तो ताण कमी करण्यासाठी. ठीक आहे, मग तेव्हापासून 1989 2 इलेक्शन कमिशनर काम करतात, ते जानेवारी 1990पर्यंत. ठीक आहे, म्हणजेच 1989 ते 1990 जानेवारी 1990पर्यंत 2 म्हणजे 1+2 3 मेंबर बॉडी होती. ठीक आहे, 1+2 बॉडी होती. ठीक आहे, 1 चीफ इलेक्शन आणि 2 इलेक्शन कमिशनर. त्यानंतर 1990मध्ये 2 इलेक्शन कमिशनर जे आहेत, ठीक आहे, त्यांचं हे पद अबॉलिश करण्यात आलं आणि 1990 पासून ते 1993पर्यंत, ठीक आहे, म्हणजे 2च वर्ष ते सिंगल मेंबर बॉडी राहिली. ठीक आहे, म्हणजे 1 ओनली चीफ इलेक्शन कमिशनर, एक सिंगल मेंबर बॉडी राहिली. ठीक आहे. त्यानंतर 1993मध्ये जेव्हा चीफ इलेक्शन कमिशनर जे होते TN शेषन होते. ठीक आहे, TN शेषन, ज्यांनी इलेक्शन कमिशन TN शेषन, ठीक आहे, ज्यांनी इलेक्शनच्या याच्यामध्ये खूप साऱ्या सुधारणा घडवून आणल्या आणि त्यांना एक प्रकारे त्यांनी खूप म्हणजे इलेक्शन कमिशनच्या याच्यामध्ये खूप मेहनत घेतली आणि खूप साऱ्या सुधारणा घडवून आणल्या. ठीक आहे, त्यावेळेस पुन्हा प्रेसिडेंटनी 1993मध्ये 2 इलेक्शन कमिशनरची नियुक्ती केली. त्यामध्ये एक होते MS गिल, ठीक आहे, MS गिल, आणि दुसरे होते कृष्णमूर्ती. ठीक आहे, कृष्णमूर्ती लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे 1993मध्ये नियुक्ती करण्यात आली होती त्यांची 2 इलेक्शन कमिशनरची. ठीक आहे, तर तेव्हापासून 1993 पासून ते आजपर्यंत 2023पर्यंत
इलेक्शन कमिशन ही 1+2 मेंबर बॉडी म्हणून कार्यरत आहे. ठीक आहे, म्हणजे एक चीफ इलेक्शन कमिशनर आणि 2 इलेक्शन कमिशनर. ठीक आहे, या डायग्रामवर तुम्ही लक्षात ठेवू शकता 1950 ते 89 सिंगल मेंबर बॉडी, 90 ते 89 एका वर्षासाठी 3 मेंबर म्हणजे पुन्हा 2 इलेक्शन कमिशनची नियुक्ती केली. 90 ते 93 पुन्हा सिंगल मेंबर आणि 93 ते आतापर्यंत पुन्हा 3 मेंबर. ठीक आहे, 1+2 ते कार्यरत आहे. त्यानंतर बघा, जी चीफ इलेक्शन कमिशनर आणि अदर इलेक्शन कमिशनर यांची दोघांची पण पॉवर इक्वल पॉवर राहते. ठीक आहे, तिघांना पण इक्वल पॉवर राहते आणि इक्वल सॅलरी. ठीक आहे, तिघांची सॅलरी इक्वल राहते, सिमिलर टू ठीक आहे जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टच्या जजप्रमाणे त्यांना जे काही वेतन वगैरे आहे ते मिळतं. आणि यांच्यामध्ये कोणती डिसिजन घ्यायची राहिली तर तिघांमध्ये तर ती मेजॉरिटीने होते. ठीक आहे, असं नाही की चीफ इलेक्शन कमिशनने म्हटलं तरच ते डिसिजन फायनल, तसं नसते. जर याच्यामध्ये डिफरन्स आला होता तिघाच्या डिसिजनमध्ये तर ते मेजॉरिटीने पास होते. ठीक आहे, सध्या त्यांचा टेन्यूर लक्षात घ्या. त्यांचा जो टेन्यूर आहे तो आहे 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष ज्या आधी होईल ते. ठीक आहे, टेन्यूर लक्षात ठेवा चीफ इलेक्शन कमिशनरचा आणि इलेक्शन कमिशनच्या सुद्धा, कारण प्रेसिडेंटनी ते एवढंच सांगितलेलं आहे. ठीक आहे, प्रेसिडेंट इलेक्शन कमिशनरचं जे टेन्यूर आहे ते बदलू शकते. ठीक आहे, ते प्रेसिडेंटच्यानुसार राहतं इलेक्शन कमिशनरचं टेन्यूर प्रेसिडेंटनुसार, पण सध्या एवढंच आहे 6 आणि 65 लक्षात ठेवा. त्यानंतर बघा इंडिपेंडन्स. ठीक आहे, आर्टिकल 324नुसार चीफ इलेक्शन कमिशनर, ठीक आहे लक्षात ठेवा, चीफ इलेक्शन कमिशनर जे मुख्य निर्वाचन आयुक्त आहेत त्यांना सिक्युरिटी ऑफ टेन्यूर आहे. ठीक आहे, सिक्युरिटी ऑफ टेन्यूर म्हणजे त्यांना जेव्हा म्हटलं तेव्हा काढता येत नाही, तर त्यांना काढण्याची एक पद्धत आहे. ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्टच्या जजेसला काढण्याची पद्धत आहे त्याचप्रमाणे चीफ इलेक्शनला काढू शकतात. ठीक आहे, पदावरून. म्हणजेच याला प्रेसिडेंट जरी अपॉइंट करत असले तरी प्रेसिडेंट स्वतःच्या मर्जीने त्याला काढू शकत नाही, तर दोन्ही हाऊसमध्ये ठीक आहे लोकसभा राज्यसभेमध्ये स्पेशल मेजॉरिटीने रिझोल्युशन पास करून त्यांना काढण्यात येतं. ठीक आहे, त्याप्रमाणे आपण म्हणू शकतो की जे अदर 2 इलेक्शन कमिशनर आहे त्यांना सिक्युरिटी ऑफ टेन्यूर नाही आहे, प्रेसिडेंट त्यांना कधी पण काढू शकतो. पण त्यामध्ये पण एक हे अट टाकलेली आहे की जेव्हा प्रेसिडेंटला काढायचं असेल तेव्हा ते फक्त जे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत त्यांच्या रिकमेंडेशनवरूनच काढू शकतात, स्वतःहून काढू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे त्यांना पण एक प्रकारे थोडीशी सिक्युरिटी दिलेली आहे. चीफ इलेक्शनच्या कमिशनची रिकमेंडेशन पाहिजे तेव्हाच ते काढू शकतात. त्यानंतर बघा ज्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. ठीक आहे, तर ज्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा, एक म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठेही त्यांचं क्वालिफिकेशन सांगितलेलं नाही. ठीक आहे, प्रिस्क्राईब क्वालिफिकेशन काय लागेल ते सांगितलेलं नाही आहे. ठीक आहे, ते लक्षात ठेवा क्वालिफिकेशनबद्दल विचारलं तर. आणि दुसरं म्हणजे त्यानंतर जे इलेक्शन कमिशनर आहेत त्यांची टर्म सांगितली नाही, जे आता आधी आपण बघितलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की इलेक्शन कमिशनर किंवा चीफ इलेक्शन कमिशनर हे त्यांच्या पदावरून कार्यमुक्त झाल्यानंतर ते फर्दर अपॉइंटमेंटसाठी पात्र आहेत. ठीक आहे, कुठे असं म्हटलं नाही की ते डिबेर केल्या जाते म्हणून, म्हणजे त्यांच्या कार्यमुक्तीनंतर पण ते दुसऱ्या पदावर जाऊ शकतात. ठीक आहे, दुसऱ्या पदावर अपॉइंटमेंट होऊ शकतात. ठीक आहे, ज्याप्रकारे कॅग हे कार्यमुक्ती झाल्यावर दुसरीकडे अपॉइंट होऊ शकत नाही, त्याच्या उलट हे अपॉइंटमेंट होऊ शकतात. ठीक आहे, या 3 गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावर प्रश्न येऊ शकतो, मी आधी म्हटलं ते म्हणजे हा टॉपिक आहे. ठीक आहे, म्हणजे जे चीफ इलेक्शन कमिशनरला अपॉइंटमेंट करण्यासाठी जी कमिटी असते. ठीक आहे, जी आधी कोणती कमिटी होती, त्या कमिटीमध्ये होते चीफ जस्टिस ऑफ इंडिया, दुसरे होते लीडर ऑफ अपोजिशन. ठीक आहे, लोकसभेचे. त्यानंतर तिसरे होते प्राईम मिनिस्टर. ठीक आहे, या तिघांच्या सूचनेप्रमाणेच चीफ इलेक्शन कमिशनरची नियुक्ती होत होती. पण यामध्ये केंद्र सरकारने थोडं हुशारकीपणा करून म्हणजे स्वतःच्या हातात कायदा असावा आणि स्वतःच्या व्यक्तीला म्हणजे आपल्याला जे वाटेल तो व्यक्तीला नियुक्ती करावी असं त्यांची मनशा असावी, त्यानुसार त्यांनी केंद्र सरकारने एक कायदा करून या कमिटीमध्ये फेरबदल केला. ठीक आहे, तर याच्यामध्ये आता जी नवीन कमिटी स्थापन झालेली आहे ते महत्त्वाची आहे. त्या कमिटीमध्ये बघा कोण कोण असणार आहेत. 3 मेंबर असेल, त्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं नाव काढलेलं आहे. त्यामध्ये एक असेल प्राईम मिनिस्टर, दुसरे लीडर ऑफ अपोजिशन लोकसभा. ठीक आहे, आणि त्यामध्ये तिसरे असेल ते
कॅबिनेट मिनिस्टर अपॉइंटमेंट बाय प्राईम मिनिस्टर. ठीक आहे, प्राईम मिनिस्टर अपॉइंटमेंट करते, कॅबिनेट मिनिस्टर असेल. आता बघा इथे जर ओपिनियन ऑफ डिफरन्स आला तर इथं मेजॉरिटीने हे होईल. तर मेजॉरिटी कोणाची असेल, गव्हर्नमेंटची मेजॉरिटी असेल. ठीक आहे, 2 मेंबर त्यांचे आहेत. अपोजिशनने जरी विरोधात मतदान केलं तरी यांचा माणूस इथं बसू शकतो सरकारचा. ठीक आहे, याप्रमाणे त्यांनी सुविधा करून ठेवलेली आहे. तर ही कमिटी महत्त्वाची आहे. ठीक आहे, सध्या यामध्ये याचिका दाखल केलेली आहे सुप्रीम कोर्टात, पण त्यावर निर्णय सध्या व्हायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा आयोगाचे फंक्शन्स. ठीक आहे, काही महत्त्वाचे त्यांचे फंक्शन बघू, जे काही माहीतच असेल आपल्याला. काही महत्त्वाचे फंक्शन्स बघा. डिलिमिटेशन कमिशन. ठीक आहे, जे की जो काही दायरा असतो जॉग्राफिकल एरिया डिफाईन करायचा, ते काम डिलिमिटेशन कमिशन करत असतं. लोकसभेचं म्हणजे किती एरिया असेल, किती क्षेत्रफळ एक लोकसभेची सीट असेल, ते हे सगळं डिलिमिटेशन कमिशन करतं. यांच्यानुसार यांनी जे क्षेत्र सांगितलेलं आहे, ठीक आहे, त्यांचं पूर्ण कॉन्स्टिट्युशनचं चार्ट स्थापन करण्याचं काम इलेक्शन कमिशन करतं. त्यानंतर इलेक्टोरल रोल तयार करणे, ठीक आहे, इलेक्शन घेणे, हे सगळं इलेक्शन पार पाडणे, हे सगळं इलेक्शन कमिशनचं काम आहे. त्यानंतर महत्त्वाचं काम म्हणजे जे ते एक प्रकारे कोर्टाचं काम करतं. ठीक आहे, जेव्हा पॉलिटिकल पार्टीजमध्ये काय डिस्प्यूट राहतं तर ठेवा त्यावेळेस कोणत्या पार्टीला रिकग्निशन द्यायचं, ग्रँट करायचं, इलेक्शन सिम्बॉल वगैरे द्यायचं. जसं की आता शिंदे सरकार आणि याच्यामध्ये शिवसेनेमध्ये जे वाद झाला होता त्यानुसार इलेक्शन कमिशननं कोर्टाचं काम करून पॉलिटिकल पार्टीजला जे सिम्बॉल आणि नाव कोणाला द्यायचं ते ठरवण्याचं काम केलं. ठीक आहे, तर एक प्रकारे ते कोर्टाचं वगैरे काम करतं. त्यानंतर रोस्टर तयार करतं की TVज आणि रेडिओजवर प्रत्येक पॉलिटिकल पार्टीजला काही वेळ भेटला पाहिजे त्यांच्या पब्लिसिटीसाठी वगैरे. ठीक आहे, तर ते सगळं ते बघत असतं कामकाज. गव्हर्नरला आणि प्रेसिडेंटला ते ॲडवाईस करत असतं काही गोष्टीच्या डिस्क्वालिफिकेशनबद्दल. ठीक आहे, इलेक्शनच्या वेळेस काही बूथ कॅप्चरिंग किंवा व्हायलन्सच्या वगैरे घटना घडल्या तर ते इलेक्शन त्या बूथवरचं किंवा त्या कॉन्स्टिट्युशनची रद्द करण्याची पण ताकद इलेक्शन कमिशनमध्ये आहे, ते करू शकतं. ठीक आहे, त्यानंतर एक सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे की प्रेसिडेंट रूल. ज्यावेळेस प्रेसिडेंट रूल असतो त्यावेळेस आपण त्या क्षेत्रामध्ये इलेक्शन घेऊ शकतो का, ठीक आहे, इलेक्शन घेऊ शकतो, त्यावर ते ॲडवाईस करण्याचं काम इलेक्शन कमिशनर करतं. ठीक आहे, त्याच्या ॲडवाईसवरच इलेक्शन घेतलं जाऊ शकते प्रेसिडेंट रूल असेल त्यावेळेस. ठीक आहे, इमर्जन्सीमध्ये. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटचं इलेक्शन हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पार पाडत असतं. ठीक आहे, ते लक्षात असू द्या. एवढंच भरपूर महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा अजून दुसरी आपण महत्त्वाची बॉडी घेऊन येऊ. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आवडलं असेल तर. ठीक आहे, अभ्यास महत्त्वाचा आहे सबस्क्राईब करण्यापेक्षा. ठीक आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र.